वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरण देशभर गाजत असताना देखील राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ होत आहे। नागपूरच्या बहादुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला देखील हुंड्यासाठी तिच्या सासरच्या लोकांनी जीवाने मारण्याचा प्रयत्न केला। शुभांगी अमोल लोही असं या पीडित महिलेचं नाव असून लग्न झाल्यापासून सासरचे मंडळी या महिलेला माहेरच्या घरून पैसे आणण्यासाठी त्रास देत असल्याची खंत या पीडित महिलेनं पोलिसांकडे व्यक्त केली। एवढंच काय तर तिला 2 जून रोजी जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न देखील केला असा आरोप या पीडित महिला शुभांगी हिनं व्यक्त केला आहे। आणि त्यामुळे त्यांनी मला माझे केस पकडले आणि डायरेक्ट मला म्हणजे जाळण्याचा प्रयत्न केला गॅसवर। आणि माझ्या हातात छोटंसं बाळ होतं, तर माझं बाळ खूप रडत होतं, पण त्यांनी त्या बाळाकडे सुद्धा बघितलं नाही आणि म्हणाले मग माझे सासरे वर आले तर त्यांनी चप्पल घेतली आणि चपलीने मला मारायला लागले। म्हणाले की ही तूता करते, ही आपण म्हणतो तसं ऐकत नाही असं वगैरे करून। तर त्यांनी दार लावून घेतलं, मला तिथून पळायची सुद्धा संधी दिली नाही। सकाळी 9 वाजतापासून ही घटना घडली तर दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांनी मला प्रेसचं बटन दाबली आणि मला करंट देण्याचा प्रयत्न केला आणि प्रेस सुद्धा मला माझ्या गालाला मारली। आणि त्याच्यानंतर त्यांनी मला हाताभुक्कीने, लाठीनी, झाडूनी आणि बॅगीच्या पट्ट्याने मला मारलं। आणि मग मी तो बॅग खूप मला मारत होते, मला खूप लागत होतं, तर मी त्याच्या हातची बॅग हिसकली आणि 2nd फ्लोअरवरून बाहेर फेकली। आणि त्यांनी दोर बांधला वर फॅनला, तो दोर कमी पडला त्यांचा, तर तो माझे जे हस्बंड आहे ते दोर शोधायला गेले आणि माझा सासरा आहे तो मी बॅगीमध्ये काय फेकलं ते बघायला गेले। तर तेवढा हुशार संधी साधून मी तिथून माझ्या बाळाला घेऊन पडून निघाली। मी तिथून मग सक्कतदरा पोलीस स्टेशनला गेली, त्याच कारण यांनी माझ्या अंगावर गाऊन सुद्धा ठेवलेली नव्हती। माझ्या बाळाला सुद्धा यांनी मारायचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा मारहाण झालेली होती। माझ्या बाळाच्या अंगावरचे कपडे सुद्धा त्यांनी फाडफूड केले, म्हणाले की 2nd फ्लोअरवरून फेकून देते। माझे सासरे म्हणाले की दोघाला पण जागेवरच खतम करून टाक आणि बाहेर निघून गेले असं पोराला सांगितलं आणि म्हणाले की तुला काही झालं तर मी तुला सोडून आणेन, मी पोलीस मध्ये होतो त्यामुळे तुला काहीच होऊ शकत नाही असं त्यांनी पोराला त्यांच्या मुलाला माझ्या हस्बंडला सांगितलं आणि ते तिथून निघून गेले। तिथून जसे त्यांनी दार उघडलं तशीच मी संधी साधून तिथून पळाली आणि मग तिथून माझ्या अंगावर काही कपडे नव्हते, तर एक शेजारची बाई म्हणजे रस्त्याने जे बाई चालली होती तिने मला माझ्या बाळाच्या अंगावर आणि माझ्या अंगावर स्कार्फ झाकून दिला आणि ऑटोमध्ये बसून दिलं। तशीच मी दिघोरीला आली आणि माझी आतेबहीण कांता हिमरज गावंडे, माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स सुद्धा नव्हतं, मी ऑटोवाल्याच्या मोबाईलवरून त्यांना फोन केला आणि ती तिच्या मुलीचे कपडे घेऊन मला घ्यायला आली। आणि त्याच अवस्थेत मी पोलीस स्टेशनला गेली, तर तिथे पोलीसवाल्यांनी मला मेडिकल करायला लावलं आणि मग माझं मेडिकल झालं। सर्वप्रथम माझं मेडिकल झालं आणि तिथनं मग एक दिवस ऍडमिट राहायला सांगितलं, कारण मला जास्त घाव लागलेले होते। आणि मग दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आली, तिथे त्यांनी माझी रिपोर्ट लिहिली की माझ्यासोबत काय घडलं काय नाही, काही गोष्टी, कारण मी खूप घायल झाल्यामुळं काही गोष्टी माझ्या सुटून गेल्या होत्या रिपोर्ट मध्ये सांगायच्या वेळेस। आणि आता माझी अशी इच्छा आहे की म्हणजे मी माझा तिथे जीव वाचून पळाली म्हणून मी आज जिवंत दिसत आहे, आणि जर मी जागेवरच मेली असती तर यांनी माझी केस रपादपा केली असती आणि काही सबूत सुद्धा सोडलं नसतं। नाही, त्यांनी अजूनही अटक केलेली नाही आहे। माझं असं म्हणणं आहे की त्यांनी एवढी मला जीव घेण्याची प्रयत्न केला तर आरोपी आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होता। आणि मी 2-3 वेळा मग पोलीस स्टेशनला बोलवलं, तर गेली मी पोलीस स्टेशनला, पण त्यांनी अजून ते म्हणत की कारवाई चालू आहे, तारीखवर तारीख देत आहे, पण अजून त्यांना अटक केलेली नाही आहे। या घटनेत समाजसेविका सविता पांडे यांनी पोलीस तसेच महिला आयोगावर ताशेरे ओढले आहेत। महिला आयोगाचा प्रमुख कुठलाही राजनैतिक पक्षाचा नसावा अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। आरोपींवर कठोर कारवाई आणि शिक्षा झाली पाहिजे याची मागणी देखील त्यांनी या प्रकरणात व्यक्त केली आहे। हे झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस म्हणजे दुसरी वैष्णवी हगवणे यावर बोलण्यासाठी आपण प्रेस, मीडिया, कायदा, पोलीस स्टेशन म्हणजे यावरच बोलायचं का, की हे कुठेतरी थांबेल की दुसरी वैष्णवी होऊ नये। ज्या दिवशी या मुलीला मारहाण झाली त्याच दिवशी ती पळत आपला जीव वाचवून जर पोलीस स्टेशनला जाते तर आरोपीला तेव्हाच आणायला पाहिजे होतं, त्याच दिवशी अटक करायला पाहिजे। आणि तिने सांगितलं की तो चरस, गांजा सगळंच पितो, मग अशा नशेडी माणसांनी तिच्या आईच्या घरी जाऊन तिच्यावर हल्ला केला किंवा तिच्या बाळावर हल्ला केला, मग याचे जिम्मेदार कोण राहील, पोलीस प्रशासन की आणखी कोणी? तर मग
या मुलींना प्रोटेक्शन कोणी द्यायचं? म्हणजे हर वेळेस का म्हणजे मुलींना आता या तारखेला ये, आता छोटंसं बाळ घेऊन ते वाना डोंगरीवरून इथे आली, वेळोवेळी कोणाला घेऊन येणार आहे? किंवा त्यांनी वॉच ठेवला हिच्या नवऱ्यानी आणि मधातच पकडला आणि मारून टाकलं, त्याचं जिम्मेदार कोण राहील? आणि ते मस्त सुखात आरोपी बसले आहे, मस्त आपल्या घरी खाताय घेताय, पोलीस त्यांना फोन लावते तर ते सांगते आज आम्ही घरी नाही येऊ, उद्या येऊ. तर ठीक आहे, उद्या या, नाही उद्या आले तरी परवा या. म्हणजे काहीच आहे नाही. सकरदरा पोलीस स्टेशननी दखल घ्यायला पाहिजे. ती आपला जीव वाचवून कसं तरी पळाली आणि पळत आली म्हणून वैष्णवी हगवणे झाली नाही, तर मग मेलेल्या मुलीलाही न्याय मिळत नाही आणि जिवंत असलेले न्याय मिळत नाही. मग मुलींनी काय करावं? स्वतः शस्त्र उचलावं का स्वतःच्या रक्षणासाठी? असंच वाटते आम्हाला. म्हणजे आम्ही समाजसेविका, मी तिला स्वतःहून मला माहीत झाल्यावर मी तिला कॉल केला आणि तिच्या सपोर्टमध्ये उभी आहे. तिला कोणाचा सपोर्ट नसेल तर मग मुलींनी करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाला विचारायचं आहे मला. आणि महिला बालकल्याण काय करतं, महिला आयोग काय करतं, की प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला आयोगनी विचारायला पाहिजे पर्सनली की नागपूर शहरातून काही केसेस मुलींच्या आहे का, त्यांच्यावर काय झालं, काय कारवाई करण्यात आली, हे महिला आयोग कधीच करत नाही. ते तिथे बसल्या राहतात. महिला आयोग बस जो आली ते झाली वैष्णवी हगवत, त्यांना काही नाही. गेल्यानंतर त्यांच्या घरी फोटो काढायला जातात ते, की झालं प्रकरण. मला मी पहिले वैष्णवी हगवणेला विषयी स्टेटमेंट इथेच दिलेलं आहे. मला असं वाटते की कोणतीही म्हणजे काय म्हणतो आपण, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या, चांगलं काम आहे त्यांचं. पण मला असं वाटते, पर्सनली असं वाटते, मला 20 वर्षापासून समाजात काम करत आहे म्हणून वाटते की कोणत्याच पार्टीची महिला अध्यक्ष आयोगाची नसावी. मी वारंवार म्हणते की प्रेशर कुठून न कुठून येतं आणि काम होत नाही आणि त्या मुलींना न्याय मिळत नाही. म्हणून नकोच. म्हणजे कोणत्याही बीजेपी असो, काँग्रेस असो, छोटी पार्टी असो, मोठी पार्टी असो, ती समाजसेवी आणि चांगली शिकलेली म्हणजे ॲडव्होकेट असलेली बाई तिथे महिला आयोगाला द्यावी आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यावी की प्रत्येक पोलीस स्टेशनचा अहवाल त्यांनी घेतला पाहिजे. रुपाली चाकणकर मॅडम जर उभ्या राहतात महिलांशी, तर नागपूरमध्ये येऊन त्यांनी या मुलीसोबत उभं राहायला पाहिजे, मला असं वाटते. सदर घटनेत पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपींवर अटकेची कारवाई का झाली नाही असा सवाल पीडित महिलेनं व्यक्त केला. आरोपींवर कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं, तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।